हॅलो गाईज, मी आहे श्रुती आरा. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो आज मिकीसोबत आपण फर्स्ट व्लॉग बनवणार आहे. तर त्याचं आज मेडिकल फर्स्ट वॅक्सिन डोस आहे. तर दाखवते मी तुला मिकी कसा खेळतो आहे. त्याला माहीतच नाही आम्ही कुठे घेऊन चालले त्याला. तरी जाऊ दे, आता त्याला मी कपडे घालते. कपडे वगैरे घातल्यानंतर त्याची छानशी अशी तयारी करू आणि मग त्याला घेऊन जाऊ. पण तो एक बदमाश मला कपडे घालूच देत नव्हता. तरी आता बघा मिक्की किती क्यूट दिसतोय. तरी चला आता बेल्ट वगैरे घालून घेते मी त्याला. बेल्ट वगैरे घातल्यानंतर मी सुद्धा तयार झाली आहे. बाहेर खूप जास्तच थंडी होती. तरी माझा हा स्वेटर कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता मी मिकीची तयारी दाखवते. मिकी बघा किती सुपर्ब आणि किती क्यूट दिसतोय. नजर नको लागा माझ्या बाळाला. तर चला, मिकीला मी घेऊन बाहेर आली होती. तर माझे हस्बंड आले. मिकीला त्यांच्याजवळ जायचं होतं पण त्याला जाताच येत नव्हतं कपड्यांमुळे. कपडे त्याच्या पायात अडकत होते. तर चला आम्ही निघालेच आहे आता त्याला घेऊन. गाडीवर बसले तर खूपच थंडी वाजत होती. आणि हा आहे माझा भतीजा. त्याच्याच मांडीवर दिलं होतं मी त्याला. तर तो बघा किती मस्त नजारे बघत चालला आहे. तर चला आम्ही पोचले, आता जवळच आले. तर तुम्हाला माहिती आहे का मिकी आम्हाला खूपच क्यूट वाटतो. पण आम्ही आता हॉस्पिटलला पोचले ना, तर हॉस्पिटल बंद होतं. तर आम्ही वेट करत होते पण हॉस्पिटलचे डॉक्टर आलेच नव्हते. आम्ही कॉल केलं होतं त्यांना, तरी जाऊ दे येता येते 5 मिनटामध्ये. तर मिकी खूपच बोर झाला होता बघा, शैतान. तर इकडे माझे हस्बंड खेळवत होते त्याला. खूपच हॅप्पी होता तो. पण त्याच्या पायाला लागलं होतं, माझे हस्बंड दाखवत होते. सकाळी खूप लागलं होतं त्याला. तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचले. तर आम्हाला खूप भीती वाटत होती की त्याला त्रास होईल की नाही होईल. तर बघा आता याला इंजेक्शन देतोय आम्ही. असं वरडला आता पहिली तर याला मी खूप जोरात चोळत होती. त्याला खूप त्रास झाला होता. आता आम्ही जातोय, त्याचं वॅक्सिन कंप्लीट झालं आहे. तर मला खूपच हे वाटत होतं की त्याला खूप त्रास झाला आहे. तर चला आपण निघालो आहे. घरी पोचल्यावरती त्याला सर्वात आधी जेवण द्यावं लागेल. तर तो बघा आमचा माकड कसा बसला आहे. तर चला आम्ही घरी पोचले. तर त्याला काहीच पस्तावा नाही. त्याला इंजेक्शन दिलं आहे तरी बी तो मस्ती करतोय. बघा किती इनोसेंट दिसतो, किती क्यूट आहे माझा पप्पू. चला